प्रश्न क्रमांक 3 7156 अमित गोरखे। प्रश्न क्रमांक 3 7156 छापल्याप्रमाणे माननीय सभापती महोदय, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये डेव्हलप करू नका, प्रश्न विचारा थेट। अत्यंत संवेदनशील व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विषयाकडे मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी या राज्यामध्ये आजही राज्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय मृत व्यक्तीला मरणोत्तर सन्मानाने निरोप घेण्यासाठी संघर्षाचा सामना करावा लागतो। हे अत्यंत क्लेशदायक आहे। मृत झाल्यानंतर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास आजही विरोध होत आहे। हा केवळ विरोध नसून संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची मला वाटतं ही पायमल्ली आहे। दलित स्मशानभूमी कागदपत्रे आहे, जिथे जाण्यासाठी रस्ता नाही आणि ज्यांची शेती आहे त्यांना त्या स्मशानभूमीमध्ये जागा मिळते, पण ज्यांची शेती नाही त्यांना मात्र त्या स्मशानासाठी रोडवर जावं लागतं आणि रोड नाहीच मिळाला तर अनेक ठिकाणी कुठेही जावं लागतं। पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून नदीपात्रात अंत्यसंस्काराला जावं लागतं, रस्ते मिळत नाही। पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जात आपली पाठ सोडत नाही, हेच यातनं दिसतं। मला सभापती महोदय काही 4 घटना आपल्याला सांगायचं आहे। घटना सांगू नका, प्रश्न विचारा। सोलापूर जिल्ह्यामध्ये माळेवाडी सांगोल्या या ठिकाणी मागासवर्गीय 23 ऑगस्ट रोजी रस्ता नसल्याने चिखलातून प्रेत नेलं आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार झाला। जळगावमध्ये निपोणे पाचोरामध्ये बौद्ध समाजाचा 15 सप्टेंबर 2022 सार्वजनिक स्मशानभूमीत दलित महिलेच्या अंत्यविधीला मज्जाव, पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला। हीच घटना सेम बीड, अंबेजोगाई, लातूर, पालघर, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर मध्ये झाली। मला या विषयात स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की खेडोपाड्यांमध्ये अंत्यसंस्काराला असा विरोध झाला तर तेथील पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कर्तव्यास कसूर म्हणून निलंबनाची कारवाई यापुढे आपण करणार आहात का? माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे, अशा केसेसमध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून अजामीनपत्र आपण अटक करणार का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे, अशा केसेससाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू करून तक्रार प्राप्त होताच पोलीस संरक्षण देऊन अंत्यविधी पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी घेणार का? मंत्री महोदय। सभापती महोदय, मौजे पिंपळदरी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील बौद्ध समाजाच्या सौ अश्विनी स्वप्नील तलवारे हिने 21 वर्ष तिचं वय होतं। तिने 13/6/2025 रोजी कौटुंबिक कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या झाल्यानंतर तिला जेव्हा अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात आलं तर त्या गावामध्ये 2 स्मशानभूमी आहेत। एक स्मशानभूमी जी आहे ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार त्या ठिकाणी केले जातात। दुसऱ्या स्मशानभूमीमध्ये अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात। अनुसूचित जमातीची जी स्मशानभूमी आहेत त्याला शेड आहे, परंतु अनुसूचित जातीच्या स्मशानभूमीमध्ये शेड नाही आणि ती गावापासून दूर आहे। त्यावेळेला पाऊस चालू होता, या ज्यांचं अंत्यसंस्कार करायचे होते काही लोकांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी करू द्या, आणि त्यामुळे त्या गावामध्ये थोडा वाद निर्माण झाला। आमच्या स्मशानभूमीमध्ये नाही करू देणार असा काही लोकांचा आग्रह होता आणि मग त्यामध्ये तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष असतील, तिथलचे तहसीलदार आणि पोलीस यांनी एकत्रितपणे येऊन तो वाद मिटवला आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक होता त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले। परंतु या गोष्टीची आम्ही दखल घेतली। त्यांच्यावर कुणी वाद केला असेल तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला का? तर त्या अधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी सांगितलं की अशी कोणती तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली नाही। परंतु तरी काल मी त्या SP-ना, कलेक्टरांना आणि तहसीलदारांना यांच्याशी स्वतः बोललो। त्यांना सुद्धा या सूचना देण्यात आलेल्या की गावामध्ये अशामुळे जिथं वाद होतील किंवा वाद होण्याचं कारण आहे, स्मशानभूमीची जी काही जागा आहे ती 79 साली
म्हणजे जवळपास 45 वर्ष झालीत ती जागा दिलेली आहे 20 गुंठे. हे दोन वेगवेगळ्या आणखी यात घटना आहेत. 20 गुंठे जागा दिलेली आहे आणि ती गावाच्या बाहेर जरी असली तरी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शेड नाही. कलेक्टरनं सुद्धा सांगितलं की DPC मधून त्याला तात्काळ तुम्ही नियोजन करा आणि त्या ठिकाणी ती स्मशानभूमी उभारा. आता सध्याला त्यामुळं कोणताही तणाव गावामध्ये नाहीत म्हणून याची दखल शासनाने सुद्धा घेतली आहे.